विश्वास नका ठेवू, सरस राहावा, चालत राहावा. कोणाला स्वतःचा फायदा नका घेऊन देऊ, कारण लय लोक फक्त माणसाकडे त्याचा फायदा बघून येतात. काम झाल्यावर माणूस देवाला विसरतोय, आपण तर मनुष्य आहे. कोणावर बी विश्वास नका ठेवू, सरस राहावा, चालत राहावा. कोणाला स्वतःचा फायदा नका घेऊन देऊ, कारण लय लोक फक्त माणसाकडे त्याचा फायदा बघून येतात. काम झाल्यावर माणूस देवाला विसरतोय, आपण तर मनुष्य आहे. तुम्ही जर आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्हाला ओपन करायचं आहे. कॅपकडे तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल आपल्याला, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली इथं थोडं स्क्रोल केल्यानंतर रेशोचं ऑप्शन मिळून जाईल आपल्याला, त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून आपल्या फोटो सेट नसेल बसला तर सेट करून घ्यायचा अशा दोन्ही बोटांनी. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्यांची ठेवून मग तुम्हाला इथे ना ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ आपण दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिलेला आहे, तर ह्या बीट जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट आपण तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर ह्या बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून आपण PNG दिले तर तुम्हाला ॲड करायचं आहे. तर आता मी काय करतोय, फोटो बीट नसतो स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नसतो स्प्लिट केलेला आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून कंपोज ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डिस्टोराईटचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा बॅक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लाईड आणि वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इंट्रो आणि आउट्रोमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर सिम्पली पहिले जे 2 फोटो आहे त्या 2 फोटोला ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये बॅक इफेक्ट म्हणजे 3 लेअर मिररचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर तिसरा जेवढा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर सुरू करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली काय करा, हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला पॅरेटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये बॅक इफेक्ट म्हणजे सेकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. सिम्पली यामध्ये असेल सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर असेल जेवढा आपला शेवटचा फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्या आता पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा थांबायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे लाईटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचा आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल
पॅनल फ्लॅशचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जी बॅगची लेंथ असेल दुसरा जेवढा फोटो आहे तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.